पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। रेवती तर आता या घराचा एक भागच झाली, पण आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की तू रेवतीशी लग्न करावंस। तुला द्यायचंच असेल तर मी जे मागितलं ते मला दे, पण सुनबाईसाठी परीसाठी देतोस? रेवतीशी लग्न करणार आहेस ना? अरे अजिबात करू नकोस रे। अरे ती योग्य मुलगी नाहीये, ती तुझ्यासाठी अजिबात योग्य नाहीये। तू माझं ऐक, कोणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये, पण तू तरी ऐक। शांत हो, शांत हो। अरे काय शांत राहू मी? यश तू मला प्रॉमिस दे की तू तिच्याशी अजिबात लग्न करणार नाही, काही झालं तरी लग्न करणार नाही। अरे तुझं जर का तिच्याशी लग्न झालं ना तर तुझ्या आयुष्याची वाट लागेल। यश ऐक तू माझं। ओके 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 काकू, एक मिनिट, तू आधी शांत हो, शांत हो आणि मला शांतपणे सांग नक्की काय झालंय। हो हो, तेच दाखवण्यासाठी मी आले होते। हे बघ मिथिला, मिथिला, तुलाही तेच बोलले ना ती? जे सगळं चाललंय ते इतकं भयानक आहे ना, भयंकर। इट्स अनबिलिव्हेबल। मला तर कळतच नाहीये काय होत आहे आपल्या बाबतीत। इट्स अनथिंकेबल। अरे यश, ती रेवती ना? रेवती, त्या रेवतीनेच विश्वासघात केलाय आपला। यश, आपल्या बरोबर कोणी असं वागू शकतं, असं करू शकतं याचा विचारही केला नव्हता मी। इट्स नॉट पॉसिबल यश, इट्स नॉट पॉसिबल। हो पण त्या रेवतीनेच तर तुम्हाला सांगत। हो एक्झॅक्टली, ती रेवतीच फ्रॉड आहे यश। काय समजले होते मी तिला, काय समजून मी तिला या घरात आणलं होतं? मला वाटलं ती साधी मुलगी आहे रे, ती पण नाही। तिने आपल्याला फसवलंय यार। हो ते तू तिला नकार दिलास ना, तर ती मागोमाग माझ्या खोलीत आली होती आणि ती काय म्हणाली तुला माहितीये? रेवती तर तुमच्या खोलीमध्ये आली होती। तेच सांगते ना मी तिला, तू ऐकत नाहीयेस का? माझं लक्ष नाहीये का तुझं? मी तेच सांगते ना यशला की यश, अरे तू आता नकार दिलास ना, तुम्ही मागोमाग आली माझ्या आणि ती काय म्हणाली माहितीये? पण बहिणी तुम्हीच तर तिला सांगत होता। मी सांगते ना, तू नको ना मध्ये बोलूस, मला बोलायचंय यश। यश, ती काय म्हणाली माहितीये? काय? ती असं म्हणाली की तुम्ही जर माझं यशशी लग्न लावून दिलं तर या प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा मी तुम्हाला मिळवून देईन। व्हॉट? मी ऐकलं ना, मला क्षणभर काय करावं सुचलंच नाही। मला शब्दच सापडत होते। आय वॉज शॉक्ड। हाऊ डेअर शी। अरे यश, मी सांगते ती रेवती। हो मिथिला, ती रेवती तीच तर आली, तीच तर मला हे सगळं सांगत होती ना। आणि तिने तुला पण हेच सांगितलं ना की ह्याच्याशी लग्न लावून दे, मग प्रॉपर्टी अर्धी देईल, हेच म्हणाली होती ना ती? हेच म्हणाली होती ना? हो पण मी सांगते ना वहिनी, ती तसं नव्हतीच म्हणाली। नाही यश, मला तर वाटतंय ना की ही मुलगी आपल्या घरात राहण्याच्या लायकीचीच नाहीये। नाही, चाळ मेंटॅलिटी आहे ना, चाळीतून आली ना ती, मिडल क्लास, ती असंच करणार नाही। मला तर वाटतं की ती आधीपासूनच फ्रॉड होती, विश्वासघातच करायचा होता तिला, आणि ती म्हणूनच इथे आली होती। मलाच हे कळलं नाही यार। आत्ता कुठे आहे ती? मी तिला या घराबाहेर हकलून दिले। मी तिला सांगितलं की ताबडतोब या घरातून बाहेर जायचं। मिथिला काकू, तिला आत्ताच्या आत्ता इथे घेऊन ये। हो मी आलीच। कशाला यश?
मला तर वाटतं की ती मुलगी आहे ना आपल्या घरातल्या कुणाच्याही नजरेसमोर नकोय आता मला, कुणाच्याही नाही. ती परत इकडे हवी आहे काकू. मला तिला आजोबांसमोर उभं करायचंय. तिच्याशी लग्न लावायला निघाले होते ना माझं ते. मला त्यांना दाखवायचंय किती मोठी फ्रॉड आहे ती मुलगी. यश, तोंड बंद कर, आवाज बंद कर. तोंडातून एक शब्द काढलास ना तर याद राख आवाज. काय करतेस, काय करतेस तू? हेरगिरी करतेस? तुला काय वाटलं मला कळत नाहीये? माझं आणि रेवतीचं बोलणं व्हिडिओ रेकॉर्ड केलंयस ना तू, तेच दाखवायला आली होतीस ना यशला. ते काय समजतेस काय तू स्वतःला? हा, तुला आहे ना त्या रेवतीला या घरातून हाकलून दिलंय, तुला तर वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकेन मी. आई बाईचा खोल आहे ना तुझ्या डोक्यात. मी तिला एक गोष्ट लक्षात ठेव, कान उघड ठेवून ऐक. तुझे इतके हाल करीन ना मी की पुन्हा आई व्हायच्या लायकीची राहणार नाहीयेस तू, कळलं ना? सिम्मी आहे मी, सिम्मी. माझा जीव वाचवायला मी काहीही करू शकते, लक्षात ठेव, कळलं ना? कळतंय का तुला? हा, कळतंय ना? एक शब्द जरी तू बोललीस ना तर गाठ माझ्याशी आहे. How dare you? How dare you, मिथिला? How dare you? जानकी, अगं काय झालं बघतीयस ना? मी करायला गेलो सगळं चांगलं, पण झालं भलतंच. यश लायक स्वतःच चांगलं वाईट नाही कळत, पण आम्ही त्याच्या भविष्याचा विचार करतोय ना, का तोही करायचा नाही याच्या पुढे? मी सांग मला तू. अगं विश्वास ठेव माझ्यावरती, ती चांगली मुलगी आहे. आजोबा, त्या रेवतीशी माझं लग्न करण्यासाठी तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी केली नाही ना? तिने काय केलं माहितीये तुम्हाला? काय? ज्या घरात ती टीचर बनून आली, या घरची मेंबर बनली, त्या घरच्यांनाच फसवायला निघाली होती ती. शी इज अ फ्रॉड. अरे तू तोंडाला येईल ते बोलतोय. तोंडाला येईल ते बोलत नाहीये मी आजोबा. आता मिथिला काकू माझ्या रूम मध्ये आली होती, तिने सगळं सांगितलंय मला. नाही नाही, हे असं होणं शक्य नाही. तुला काहीतरी गैरसमज झाला असेल. अरे ती एक गरीब घरातली साधी मुलगी आहे, ती असं करणंच शक्य नाही. हो, म्हणून तर सीमाने तिला विश्वासाने ठेवून घेतलं घरामध्ये. सिम्मी काकू सुद्धा शॉक्ड आहे आजोबा. ती सुद्धा शॉक्ड आहे. तिलाच आणायला गेली आहे ती. एकदा ती आली ना, ती समोरासमोर सगळं क्लिअर होईल. चला. गॉड, सगळं नीट जुळून आणलं होतं मी. माझ्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरवलंस तू मिथिला. मी तुला मी अशी सहजासहजी सोडणार नाहीये. तू God damn it. मॅम, काय झालं? म्हणजे आपण असं बोलत होतो आणि तुम्ही मध्येच निघून गेलात. अगं ते एक मला अर्जंट काम आठवलं होतं म्हणून जावं लागलं. बट तू थांब बाहेर. मी हो मॅम, पण काही सिरियस नाहीये ना? म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर थोडं टेन्शन दिसतंय म्हणून विचारलं. कम ऑन,
नथिंग सिरियस. थांब 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 बाहेर. येस मॅम. रेवती. येस मॅम. आपल्याला पप्पांना भेटायला जायचंय. आत्ता या. असं अचानक सगळं ठीक आहे ना मॅम? माहित नाही, आपल्याला गेल्यानंतर कळेल तिथे. ओके, लेट्स गो फास्ट. कम ऑन. या. या या. आजोबा, रेवती, हे सगळं काय चाललंय मला समजेल? वी नीड एन आन्सर. रेवती, का केलीस तू आमची फसवणूक? हा नाही, म्हणूनच चालला होता ना हा सगळा चांगुलपणाचा अट्टहास. आत्ता माझ्या लक्षात येते, तू माझ्याशी जे काही वागत होतीस ते सगळं प्री प्लॅन्ड होतं. परीची काळजी घेणं, टीचरपेक्षा जरा जास्त जवळ येणं, इथे येऊन राहणं, माझ्या नेहाची साडी नेसून माझ्या समोर येणं, माझ्या हातावर ते गरम सूप सांडणं आणि मग स्वतःच्या हाताने ते साफ करणं, परीच्या ड्रेसमध्ये अडकलेली चेन ती सोडवण्यासाठी माझ्या अजून जवळ येणं, डिस्कस्टिंग. हे सगळं सगळं प्लॅन्ड होतं. आम्हाला किती जेन्युइन वाटली होतीस तू रेवती, पण तू मात्र आमची फसवणूक करत होतीस. लाज नाही वाटत तुला? नाही सर. विश्वास तोडलायस तू आमचा रेवती. सर ऐका सर, असं खरंच काही नाही. मॅम सांगा ना. हे सगळं तू का केलंस? परीला सांभाळण्यासाठी जर तू आणखीन काही पैसे मागितले असतेस तर आम्ही स्वखुशीने दिले असते. हे सगळं नाटक करायची काही गरज नव्हती. सर असं काही नाही हो. त्या मिथिला मॅमचा ना काहीतरी गैरसमज झालाय. मॅम हो, तुम्ही बोला ना, तुम्ही सांगा ना त्यांना. तुम्ही गप्प का आहात मॅम? सांगा. मॅम काय करताय तुम्ही मॅम? हो, हो, गैरसमजच झाला होता. बघा, गैरसमज झाला होता, पण तो मिथिलाचा नाही, माझा. आणि फक्त माझाच नाही, आमचा सगळ्यांचा. आणि हा गैरसमज आमचा तुझ्याबद्दल झाला होता. मॅम. रेवती, तू. यश, हे बघ कॉन्ट्रॅक्ट. हे कॉन्ट्रॅक्ट घेऊन आली ती माझ्याकडे. वाच. हा असा क्लॉज टाकलायस तू कॉन्ट्रॅक्ट मध्ये पैशांसाठी? साधेपणाचा आव आणून तू चौधरींना फसवायला निघाली होती. सर असं काहीच झालेलं नाहीये. विश्वास ठेवा माझ्यावर सर. हा सगळा या सिम्मी मॅमचा प्लॅन आहे. आणि हे कॉन्ट्रॅक्ट वगैरे हे सगळं त्यांनीच बनवलंय सर. ऐका माझं सर, खरंच. अजून किती खोटं बोलणार आहेस तू? मी खरं सांगतेय सर, शपथ. मी साधी मुलगी आहे सर. हे अशी लाखो करोडची स्वप्न सुद्धा परवडणार नाहीत मला सर. हे सगळं या सिम्मी मॅमनी केलेलं आहे. हा सगळा त्यांचा प्लॅन आहे आणि त्या स्वतः माझ्या घरी सुद्धा आल्या. Oh my God! काय बोलतेस तू रेवती? तुझ्या घरी मी का येऊ रेवती?
रेवती प्लीज मी आज जोडते तुझ्या पुढे. तू बोलताना ना 10 वेळा विचार कर तू काय बोलते. मी खरं सांगते तुला, माझ्या या माणसांच्या नजरेत माझ्याबद्दलचा आदर कमवायला, या घरातलं माझं स्थान टिकवायला मी खूप मेहनत घेतली. प्लीज प्लीज माझी मेहनत वाया घालवू नको. खूप महत् प्रयासाने मी यांचा विश्वास मिळवू शकले. परत प्लीज मी हात जोडते तुझ्या पुढे, असं नको करू. पण खरं तर मीच चुकले. मी चुकले या सगळ्यामध्ये. खरं तर या रेवतीला परीसाठी या घरी आणणं हेच चुकलंय माझं. मी यश खरं सांगते मी तुला, आपल्या परीसाठी आणि फक्त परीसाठी मी हिला इथे आणलं होतं रे. रेवती का केलंस असं तू? किती विश्वासाने मी तुला परीसाठी इथे घेऊन आले होते का? माझ्या या घरात तुला राहायला दिलं, प्रेमाने वागवलं, माझ्या या सगळ्या माणसांचं प्रेम दिलं तुला, आणि त्याची ही अशी परतफेड केलीस तू. लाज नाही का ग वाटली तुला असं वागायला? लाज लाज मला नाही, तुम्हाला वाटायला पाहिजे. खोटारडे आहात तुम्ही. तुम्ही हा सगळा प्लॅन बनवलात आणि मला त्यामध्ये अडकवलं. चूक झाली माझी. विश्वास ठेवला ना मी तुमच्यावर. तुम्हाला पोलिसांकडेच द्यायला पाहिजे. शट अप. सिम्मी चौधरींबद्दल बोलतेस तू, माइंड युअर लँग्वेज. जिने तुला या घरात आणलं, तुला नोकरी दिली, तू तिच्यावर खोटा आळ घेतेस. लाज वाटली पाहिजे तुला. अरे तुझं कौतुक करताना थकत नाही ती. रेवती अशी आहे, रेवती तशी आहे, अँड यू ट्राइंग टू ब्लेम हर. दिस इज युअर ब्लंडर. हे कॉन्ट्रॅक्ट ह्याच्यात स्पष्ट लिहिलंय की जर का तुझं यशवर्धन चौधरी बरोबर लग्न झालं तर अर्धी प्रॉपर्टी तू हिच्या नावावर करशील. हे तू केलंयस आणि तू तिला ब्लेम करतेस. यू आर डिस्गस्टिंग. आत्ताच्या आत्ता या क्षणी तू या घरातून चालती हो. आउट. आजोबा तुम्ही समजताय तसं काही नाही. आजोबा प्लीज ऐका माझं. एक मिनिट. एक तर मी तुझा आजोबा नाहीये. नसतं नातं जोडू नकोस. तू जे काही केलंयस ना ते सगळं समोर आहे. चालती हो. सर ऐका प्लीज. आय विल एक्सप्लेन. मी फक्त ह्या सगळ्याचा पार्ट होते, पण हे सगळं मी एकटीने नाही केलं सर. हे सगळं सिम्मी मॅमनी मला करायला. आजोबांनी सांगितलं ना तुला. लीव. सर प्लीज विश्वास. लीव. एकदा मला बस झालं का तुझं? बस झालं आता. किती सांगणार आहेस यांना? तेच सिम्मीने खूप प्रेम दिलं तुला रेवती. या घरात आणलं, तुला प्रेमाने वागवलं, आपल्या माणसांचं प्रेम दिलं तुला, आणि तू काय केलंस? माझ्या या माणसांच्या नजरेसमोर उभी राहू नकोस. तू खरंच लायकी नाहीये तुझी. तू निघ. तू आत्ताच्या आत्ता या पॅलेस मधून निघ. खरंच सांगते मी रेवती, प्लीज निघ. ऐका माझं. ही बाई खोटं बोलते.